नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललो आहे आता ॲक्वेरियमला फिरायला आणि माझ्यासोबत माझे काही मित्र आहेत. ते आता मी त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहे. तर आता वाजले 12:30. ते जागे आहेत की झोपले ते मात्र जाऊन बघूया. आणि पण आता लगेच रात्री लगेच 1:30 वाजता माझी बस आहे. 1-2 वाजता रात्री त्या बसने निघणार आहोत. कुठे वरतीच आहे. आता याच्या रूमच्या बाहेरच आहे आपण. त्यांची रूम चालू आहे त्यांच्या काहीतरी. तर आपण आता पोहोचू. तर तुम्ही एकविरीला गेला आहात की नाही हे नक्की कमेंट करून सांगा. त्यांची रूम पासून वरती आहे आतमध्ये. चला आपण जाऊया आतमध्ये. तर रात्रीचे वाजले आता 12:30 आणि मी आत्ता जस्ट सेकंड शिपवरून आलो आहे 12 वाजता. अर्ध्या तासाचा आंघोळ करू यांच्या रूमवर आलो आहे आणि अजून पण यांची तयारी झालेली नाही आहे. 4 असून सुद्धा अजून याची आंघोळ चालू आहे, कपडे घालत आहेत. भाऊ कधी तयार होते काय. अरे यातला एक तर मानस बोर्ड तर मोबाईलवर जाऊन बसलाय. तर आम्ही आता आलो स्टँडला आलो आहे. सगळे पाठीमागे मित्र आहेत. मोहम्मद कैपेजे, संदीप शिवलकर, श्रवण घोडेकर आणि हा मानस बोर्ड. तर आम्ही सगळं चालू स्टँडला गाडी पकडतो. प्रायव्हेट गाडी. संदीप शिवलकर आमच्यात एक मोठा माणूस असणार, सिनियर माणूस, सिनियर. इथून गाडी पकडून आम्ही जाणार. आपण कुठे जायचं रे इथून आता? पुणे स्टेशनला ना. हां, पुणे स्टेशनला जाणार आहे प्रायव्हेट गाडी पकडून. आता वाजले किती रे? वाजले 1:45. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे स्टेशनला. शिवाजी स्टेशन आहे. शिवाजी स्टेशनला आम्ही जाणार होतो. आम्ही खरं तर पुणे स्टेशनला पुढे, पण गाडी ह्या साईडला भेटली म्हणून आम्ही इकडे आलो. तर इकडून आता वाजलेत सकाळचे 3 आणि लोकल 4चे काहीतरी. लोकल 4 की 4:30 लोकल आहे इथून लोणावळा.
तर तुम्ही तुमच्या इथून कसं जाता एकविरेला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे काही मित्र थकलेसुद्धा आहेत, गाडीमध्ये बसून थकलेत, काय तर बसायला जागा भेटली नाही, उभ्याने आले. तर चला आता बघू, स्टेशन कसं लांब नाही, जवळच आहे. आमच्याकडनं आतमध्ये किती मागितलं रे दोघांकडनं? अरे बाय बसून आणि पाय दुखायला लागले, बसून आज पाय दुखायला लागले. कुठे जायचं? तिकीट कुठे आहे? तिकीट आता एक वर जायचं. काही समजत नाही राव. उद्या सेकंड कोणची, सेकंड कोणची आहे रे? सकाळी सेकंड नाही रे, अंड्या जनरल फर्स्ट. इसको नहीं मालूम और हमको बताता हिस्सा. अरे अरे हे बस जरा स्टेशन वेगळं आहे जरा. तुला एवढा हायपा कसं आलं काय माहिती? जाऊ दे म्हणून मला ह्याचा असतील तर काही रोल नाही करत आहे माणूस. काय रिॲक्शन पण याच्या चेहऱ्यावरती माणूस काय आहे. तुम्ही करा चाल तिकडे मी यायला तयार आहे. आता काही संधी काही करेल तेच. आम्हाला याचं काही नॉलेज नाही, काही फिरलेलं नाही. तू सांगशील तिथं जायचं तयार. आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये, आम्हाला गाडी भेटले आणि माझे काही मित्र खाली बसले. आता आम्ही आहो पुणे स्टेशनला आणि आता वाजले किती रे? 3:30. लवकर म्हणजे एका तास रनिंग आहे आमचा, एका तासात पोचू जाणार आहे. आणि आम्ही आता आलो आहे लोणावळा स्टेशनला, उतरलो आहे. ही आमची ट्रेन आहे, गर्दी एवढी नाही आहे. आणि सगळे झोपाळू आहेत पाठीमागे, झोपा येत आहे. पाऊस तेवढा आहे ना, मग दाखवतो खूप लागतो. पाऊस खूप लागतो आणि ट्रेन खरंच खूप छान आहे. रस्ताच भेटत नाही या मार्गे. काय फिरतोय कुठे? हायवे रे, हायवे फिरतो आम्ही. दादर दादर काय रे? आता आम्ही दादरच चढून आलो. आता आम्ही वायात जातोय आणि मग तिकडनं पायात जाणार. रात्रीच खेळ चालू. वाजले सकाळी 5 वाजलेले, लोक उठतील असते आता. दादांनी रे पाऊस पण लागतोय यार. पावसात पूर्ण भिजाय होते, पूर्ण शर्ट भिजलंय यार. छत्री नाही रे. हे हायवे आला, हायवे आला, हे अंड्या हायवे आला. आता जीवा जीव आला हायवे बघितल्यावरती. अर्धा तास झाला आत फिरतोय, रस्ता भेटत नव्हता. सकाळ सकाळी रस्ता विचार मग कोण नाही ज्यांना बाबा विचारी हायवे कुठं आहे. आणि हे येडे त्यांना पुढचा प्लॅन करता, पुढच्या वीकमध्ये शिर्डीला जायचा आणि माणूस
आणायचं होतं. तर मित्रांनो आम्ही आता आलोय एकविरेला आणि जे साता उतरलोय आणि ते छोटं मंदिर आहे. इथे पाया पडून आम्ही पुढे जाणार आहे. ते यायचं मंदिर छोटं मंदिर आहे. ह्यातला आजूबाजूला मार्केट सुद्धा आहे बऱ्यापैकी. आलो चले पाहिजे आलो. हां थांबा मित्रांनो आम्ही आता वरती आलो मंदिराजवळ आणि माझ्यासमोर आहे ते हे मंदिर आहे. मध्ये आहे होती आतमध्ये आरती चालू आहे. सकाळी 7 वाजले मध्ये 7:30ला आरती असते. हाँ तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही निघालो आता परत परतीच्या प्रवासाला. आमचे काही मित्र आहेत फोटो आणि काही दोघं आहेत त्या फोटो काढून काय भागत नाही ते काढतायत. तर हा ब्लॉग कसा तुम्ही नक्की मला सांगा आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करू.